मुलं किती तुम्हाला आता? 12. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान, जनार्दन आणि नागेश्वर. तुम्हाला आपला देश स्वतंत्र झाल्याचं आठवतंय का? तो कधी काल परवा. त्यांना खावायला तर नदीत टाकते ते, हे कोणी नाही टाकते ते, शेणकी टाकते ते. दारात गेलं तर हाकवते त्या कुत्र्यासारखी, पाण्यात पाणी भरू देत नाही. आतापर्यंत तुम्ही बिबळ्याला कधी शिकार करताना बघितलं? माझ्या अंगावर केस नाही, एवढं मी सगळा शिकार नाही. असली गुऱ्या जनावर मी सोडून ओढून घेते, एक बाजू तो एक बाजू मी. होय. हां बिबट्या? जेव्हा हो बिबट्या, जेव्हा म्हस आली, रेडा आला की ना म्हस येतील, तेव्हा बिबट्या उडी घालून आगत गेला पाण्यात ना तिकडं मालदेवला. होय. मग बिबट्याला घाबरला ना तुम्ही? माणसाला घाबरतो नाही. किती वेळा बघितला बिबट्या? तसं काही नाही हो. 10 वेळा मी गुरु सोडू, 10-20 वेळा. तसं काही सांगू शकत नाही. आम्ही तिकडे होतो तेव्हा बिबट्याच नाही, इथं पण बिबट्याच. तसं काही सांगू शकत नाही. अस्वलाला किती वेळा बघितलं? त्याला ते सांगू शकत नाही. किती वेळा बघितलं? अंगावर केस नाही उठले. मी जंगलात असते, मग जनावर बघी म्हणजे कळपाणी 15-15, 20-20 अस्वल, एका कळपाणी. त्यांचा सीझन असताना कुत्र्यासारखा 21 दिवस असता. तुमच्या अंगावर केस नाही म्हणजे एवढ्या जनावरं पाहिली ना, ती मी सांगू शकत नाही. अच्छा, अंगावर केस नाही, इतकी जनावरं बघितली? अच्छा, म्हणजे अंगावर केस आहेत तेवढी जनावरं बघितली. तिकडे चप्पल काढे, चप्पल काढे. त्यांचं कडक खायले, चप्पल घालून गेले. हे पाणी आटत नाही कधी. पाणी आटत नाही. काय अवताराचं करणार मी हो? एवढंच मला सांगा, बाकी तुम्ही पैसा कोठाने बिल्डिंग बांधा कमवा, पण तुम्ही करणार काय? अवतार काय? कुठला अवतार आहे तुमचा? अवतार किती आहेत? अवतार किती आहेत? 184 येऊन फिरून आलास मानवा जन्मा, तर तुझा उपयोग होऊ दे. 2त 1 कर, चांगलं तरी कर, नाही तर वाईट तरी कर. मग चांगलंच करायचं, वाईट कधी करायचं नाही. तुमची ध्यान बिल्डिंगा मोठा आहे पैसा, पण तो तुमच्या नशिबाने आहे, तुमच्या कष्टाने आहे, तुमच्या कर्तुकाने आहे. आता माझा कर्तुकच नाही, माझं शिक्षणच नाही, ते काय असेल? बिल्डिंग केलं म्हणजे मोठा माणूस? हां, बिल्डिंग वगैरे बांधला म्हणजे मोठा माणूस म्हणतो ना मी. मोठा आहे, माझी काय एवढा आहे, तू काय कचरा आहे. शामराव तू कथा ही म्हणते ते, ही लोक आता 50-50 म्हशी आहेत, त्यांना खावायला तर नदीत टाकते ते, हे कोणी नाही टाकते ते, शेणकी टाकते ते. दारात गेलं तर हाकवते त्या कुत्र्यासारखी, पाण्यात पाणी भरू देत नाही अजिबात. बिबट्याचा किस्सा सांगा. बिबट्याचा 1.5 वर्ष मागे पुढे फिरायचं तुमच्या? बिबट्या फिरायचं मागे का? बिबट्या मालदेवला असे माझी मोठी आता पोरगी बोलत होती, आणि आम्ही वाडे 2-3 असायचे माझे, 3 ठिकाणी 4 ठिकाणी. आणि म्हस दूध काढून बाहेर गेली, आणि तिथे रेडकू होता मोठा दुसरा तिकडं, तोच आपल्याला रेडकाला. आणि तो मी गेलो, आणि असं हे शेकूट कोलता घेताना असा मारला त्याला दगडावर. त्याला वाटतं त्या दगडाखाली तो लपलेला रेडकाला धरायला. अच्छा. तो उडाला, आणि साला मी गेलो कोकणात. तिथं पोरगीची कासात वारलीची होती माझी पोरगी, शांती. आलो काय
आलो सकाळचा राहिलो सकाळचा आलो मी तर तो मोहरे वाटेत आडवा उभा होता. उकरी काय खांजरी काय 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 करी म्हणलं हा काय जाऊ देणार नाही. गेलो माझा मित्र होता बाबा इस्लाम बांधले म्हणून तो जंगलातला माळी बिडी काढायचा आधी अनुभव त्याला चांगला. बघितला म्हणला आता जाऊ नका आता म्हणला तो जाऊ देणार नाही होत. म्हणला व्हायच्या गाई फिरून आणतो बांधतो आणि जाता दुसरा माणूस गाई आणल्या फिरवून संध्याकाळी 4च्या हो 3च्या सुमारास म्हणला चला त्याला तो तिथंच बसलेला त्याच्या आजीवच होता तो याला काय नाही काय नाही गाई होती आणि काय मग त्याने जागेवर पोचवलं आणि गेला. तो दिवटा लागला असं करायला मग पाठीनं पुढं तुझी पोरगी झाडच होती म्हणजे जागा घेऊन तो काय नाही तरी मग शिवाच्या जवळ आलो. तो असा अगदी कुठं मी जाईन ना तिथे अगदी याचा काही तोच बिबट्या तोच रे. आणि मग आता म्हणलं नाही शिव काही सोडणार नाही. मी एक दिवस एक कालवड मारली त्याने गाय मारल्यावर ती गाय जाळीत एक बाजू आता गाय म्हणलो मारली पडली जिवंत आहे ते झाड पाडे. मी इकडे धरलेला कालवड होती पाय इकडे तिथे धरलेला आणि तेरी तिकडे धरलेला मला काय माहिती वराडलं हिकणाला रेडा नाही हो आणि हिकण आली मस्त सायला ती आली ती माझ्या जवळ नाही आली ती जाळीत गेली. तिकडे मोठी जाळ होती जाळीत गेल्यावर नदी आहे नदी ते ह्यानी बघितली सगळी नदी पाण्यात उडी घातली गेला तिकडे पलीकडे. मग रांडे त्याने हो 1.5 वर्ष मग तो काय झाला तू गेलाच मग कुठे सोडला. आणि मग त्यानं तीच गाय पुन्हा एकदा धरली तीच गाय पुन्हा एकदा मारली मग खलास केली. हो म्हणजे बऱ्याच दिवसांनी पण त्याच बिबट्यानं त्याच 1.5-2 वर्ष चांगला होता मागच तिच्या होता माझे माग होता तो. होय मग ती गाय त्याच्या खाण्याच्या तडाख्यात गावल्याबरोबर खायचा. तशी माझी गाय पण होत्या 80 गाय होत्या 2-3 वेळा 80 गाय होत्या. हो आम्ही इच्छित नाही. आणि म्हशी किती होत्या? म्हशी माझ्या 200-250 आहेत ना पेपरला माझ्या. 200-250 म्हशी मग पेपर मध्ये आहेत माझ्या त्या. हो आता पेपर आहे ना माझी. मग ते आता कुठे आहेत? त्याच्यावर सोडून दिल्या कुणी लोकांनी इकल्या 80,000 रेडे विकल्या लोकांनी. हो पकडून. जंगलामधले बिबट्या वाघ अस्वल रानकुत्री ह्याला न भीता हा माणूस जंगलात राहतो कसा? काय बांधलं ते कळता होय बंदूक. बंदूक ही बंदूक आहे वे कुठे झाले आता जे त्यांना खुट्या देऊ दे ना. 2 तरी करा एवढीच ह्याची करा ह्याची नुसती एवढीची वितवर पाहिजे होय. 1000 रुपये दिले. होय धार कसं लावतं त्याला ह्याला काय म्हणता तुम्ही? कोयती. मग आता गाई कशी आणणार? आपला पाळला म्हणा इकडे पाळला इकडे कोयती कोकणाला कोयती देशाला पाळला. मोठला बैल मारला मारतो मोठला मारतो त्यांच्या गावातल्याच माणसाला मारला बघितलं मी. आम्ही इकडे उभं राहिलं नाही मार पुढे जाऊ नको रे. अच्छा ये चल 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 व्हायचं येईल. होय गेट लाव नाही गेट लावूच नका तुम्ही इकडे या फक्त. हां इकडे
तुझ्याला की एवढी गुरं घेऊन जाईल. या 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 काजी या. अगं मारू नको ना. बांधतो हो. तू भाई माणसाला बांध देतो, गाड्या माणसाला बांध देत नाही, हे माहिती आहे ना. तुझी बाची बांधायची ना. जर ये 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 जर जर अगं धर म्हणजे फटाक सावकाश. वर्ष झाली साठे भुजी झाली नाटे झेपा टाकू नको मावशी. मावशी नाही येत नाही त्याचे सातारीने आणायचा. माणसानं त्रास दिला मला. आहे ना. हो जनावरांनी जनावरांनी नाही, माणसाने लय त्रास झाला. माणसाने फॉरेस्ट डिपार्टमेंटनं. नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटनं हवालदाराचे रेंजरचे पुढे नाही चालायचे. हां रेंजरचे खाली हवालदार शिपाई आणि आता वॉचमॅन ते काही कुत्रेच झाले ते. वॉचमॅन म्हणजे कुत्रेच ना. वाघी आहे कुत्रे रानटी कुत्रे शेकारी तरी पण हे घाणेरडे गडीचे कुत्रे. जुन्या काळाला गेला. आता माझ्या बापाला मारला, केशी झाल्या पाण्यात बुडवून. माझ्या वडिलाला माझ्या सासऱ्याने. का म्हणजे तुमच्या वडिलाला तुमच्या सासऱ्याने मारलं हो बायकोच्या बापाने पाण्यात बुडवून. हो काय भांडण. भांडण भांडण ही अशी भांडण. मग बायकोवर राग नाही तुमचा. नाही बायकोचा माझा राग नाही. बायकोने राग केला त्यांचा केला, माझा नाही केला. तुम्हाला आपला देश स्वतंत्र झाल्याचं आठवतंय का. तो कधी काल परवा. काल परवा झालं 47ला. मग ते सत्तेकाळी काल ते. त्याच्या आधी कसं होतं. त्याच्यामध्ये इंग्रज ब्रिटिश होता ना. चांगले होते. मग कायदा म्हणजे कायदा ते कसे असो पण कायदा हुकूम म्हणजे हुकूमच ब्रिटिश. आणि आता आता नाही कायदा नाही. आता इथं मारलं एकूण 10,000 रुपये भरले की झाला निर्दोष मोकळा. म्हणजे फार कायद्याची वाट लागली. हा. कायद्याला काही किंमत कायदा नाही. राहिलाच नाही. मुलं किती तुम्हाला आता. 12 राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान जनार्दन आणि नागेश्वर. राम गेले निघून. आम्ही आता आमच्यात राम नाही. बारा मुलं तुम्हाला. 12 मुलं. होय हौसा शांता कांता रेणुका आणि देवाईनी. 4 देवाईनी गेली आणि हे शांता इथे बहिणीला दिली बाच्याला ती मारली कासात. या कासात कोणी नवरीने कशी मारली. जाळून. काय सांगता. सांगता काय मारते मी सांगते का. आणि आता किती मुलं शिल्लक आहेत. 9 आहेत. 3 वारले 12 मधले. भेटायला येतात का नाही कधी तुम्हाला. येतात ना. म्हणजे जगेल कसा माणूस. हां जगेल कसा. हिला औषध लागतं 5,000चं 2 महिन्यांनी मिशीन वाढायची ती गोळ्या बिळ्या. ते सगळे आनंद देतात पोरं. हो 12 मुलं. लग्न किती साली झालं मग तुमचं. ते काय आता तेव्हा सांगू शकत नाही. पण मुलांमध्ये अंतर किती आहे मग. 2 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. 12 25 वर्ष. राम चांगला होता का. राम तुमचा मोठा मुलगा का. कशाने केला तो. ह्याच्यासारखा गेला कौश मामासारखा. होय ना. म्हातारीची आई असेल सगळ्या नाही. हो या इकडं. हा ओळखलं का. या इकडं. ते काय आपण ह्याला भेटलो नव्हतो होय. ते काय ओळखते. मालदीवला आलतो बघा 8-10 वर्षापर्यंत झालं. तुम्हाला दिसतं का नाही. दिसायचं कमी आले ना म्हणा. होय. हे किती वर्ष. वरचा आहेस ना. मग दारात माणूस आलेला कोण येतो पाय जरासा. हो नाही 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 नाही. वाईट ना वाघ वाईट ना वाघ. असं नाही. इकडे या आपलं. तुम्ही इकडे या. किती वर्ष झालं लग्न झालं तुमचं. ते त्याला काय हा? त्याला आठवलं. आणि आठवणच नाही. 7 वर्षाची होतो ही. 7 वर्षाची असताना लग्न झालं होय. मी 11 वर्षाचा. आता अच्छा हे घर कधी बांधलं. या इकडं. आणलंय झोपडपट्टी काय आहे तिथं. तुम्ही बांधलं होय. झोपडपट्टी नाही पर्णकुटी आहे रामाशीताची. रामच. हिथं कोयती घेऊन आले. ए
माझी एकच कोयती आहे, माझ्या सगळे जमा झाले सांगितले. तुम्ही जर बाहेरनं कुठे जोडली तर मी आतनं हात तोडल्याशिवाय राहणार नाही. काय 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 तुम्ही जर बाहेरनं माझी कुठी जोडली तर मी आतनं हात तोडल्याशिवाय राहणार नाही. कोणाचे हात? हो तोडणार यार, ही कुठी जोडली माझी त्याचे तुम्ही हात तोडणार? तोडणार. राम सीताची पर्ण कुठे? हा. हे राम एकदम धैर्यशील राम. हा. वा. तुम्हाला भीती वाटत नाही हे दोघंच राहायचं काय? दोघच काय एकटी राहतो कधी कधी. होय. गेलं कुठे की आजारी असते ते ना, हं, तर जाते ते. मग किती दिवस एकटं राहायचं? 2-3 दिवस. होय. काय करायचं दिवसभर मग? काय दिवस करायचं तर असायचं. तुम्हाला कधी भीती वाटली का बिबट्याची वगैरे? कधी बिबट्या बघितला असेल की तुम्ही? बिबट्या वगैरे तुमची आमच्या भेटी कधी होणार, पण मी काहीतरी पुण्य माझं केलं होतं म्हणून. हा. मी नाही, माझ्या आई वडिलांनी. माझ्या आजीचं नाव करी मी आहे, म्हशी सांभाळणार. काय आईचं नाव काय? आजीचं जे सामू आहे म्हणायची तिला. हां. माझंही नाव सामू ठेवलं वडिलांनी. हो श्याम. वडील कधी गेले? सांगू शकत नाही. 25-30 वर्ष. पण किती वर्षाचे असतात? 80 वर्ष. हो. मग इथं साप बीप काय येतो का कधी? नाही नाही. ते काय इथे येऊन चढून गेला, इथं चावायचा होता. होय? अजून ती पोरगी आहे. सूर्यनारायण हे सूर्याला रोज बघता का? नमस्कार असतो, बघतो. बघून काय होते? नमस्कार. कधी कधी सकाळी सकाळी. मग नंतर चंद्र सूर्य आई धस्तरी माथा पाव म्हणा जगव जगव वाहता नाही तर एकदमच देव घेऊन जा. परत परत काय काय? चंद्र सूर्य आई धरतरी माथा. चंद्र सूर्य आई धरतरी माथा. आणि काय कर, असा डोळू गोळू नको, आलं की एकदमच घेऊन जा. केव्हा तरी जाणारच ना. हा. काय पाया पडताना काय म्हणता काय तुम्ही? बाकीचं काय काय मागायचं नाही ना. जेव्हा पण मागायचं नाही ना. मागितलं की फासला तो. होईल. देवाने पण तसं सांगितलं. होय. मागायचं काय नाही. मागू नका. देवाकडे मागितला की तो फसला. अरे वा. जेव्हा पण मागायचं नाही.